काही महत्त्वाचे मुद्दे असेल तर इथे सांगा, आपण ते मुद्दे इथे कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आयदान कोणी कोणी वाचलं? सुरुवात केली का वाचायला? आयदान कोणत्याही ग्रंथालयामध्ये आयदानची प्रत असतेच असते. तुम्हाला इथे सुद्धा मिळून जाईल आणि साधारण 200 रुपयाच्या आसपास जे काही आहे तर आपल्याला हे मिळतं. हे पुस्तक जे काही आहे ते पुस्तक मिळतं. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्हाला लवकर लवकर वाचून फर्स्ट रीडिंग करायची आणि नंतरच्या रीडिंगमध्ये जे काही आहे तुमच्या नोट्स काढायचे आहे. ठीक आहे. तर बघा, ठीक आहे. एकंदरीत बालपण कसं गेलं, कुठे राहिले, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या आणि एखादी गोष्ट माणसाला उत्तेजित कसं करते, प्रेरित कसं करते, घडवते कसं, बिघडवते कसं, किंवा एखाद्या गोष्टीचा जन्म कसा होतो, तर याचं खूप वेगवेगळ्या अनुषंगाने बाबुराव बागुल यांनी आपल्याला त्याचं महत्त्व जे काही असेल किंवा ते कशा पद्धतीने घडतं, धर्म कसं काम करतं, त्याच्या मागची जी काही विचारधारा आहे तर ती विचारधारा कशी काम करते तर हे. आणि त्यांनी सांगितलं की एखादं साहित्य, एखादी कला निर्मितीच्या मागे सुद्धा भावना असते, वासना सुद्धा असते आणि त्याच्यामुळे काय होतं की कला आणि साहित्य जे काही आहे, कला आणि साहित्य ह्या गोष्टीची निर्मिती केली जाते. ठीक आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत? नाही, बाबुराव बागुलांचं स्वागत घेतोय आपण. हा, म्हणजे हे झाल्यानंतर एक. ठीक आहे. तर जे काही आहे आता, कत्तली करणारा आणि जाळपोळ करणारा हा राग जेव्हा महान असे कार्य करतो, राग वाईट नाही, वाईट आहे धर्म, संस्कार आणि त्यातून निर्माण झालेली जी काही वैचारिकता आहे तर ती वाईट आहे. बघा, आता आपल्याकडे दोन प्रकारच्या एनर्जीज, आपण जे म्हणतो एनर्जी, शक्ती असतात दोन प्रकारच्या. बघा, तर दोन व्यक्ती आहेत आणि त्या एका व्यक्तीला खूप राग येतो आणि दुसऱ्या व्यक्तीलाही राग येतो. ठीक आहे. तर हा जो राग आहे किंवा हे जे दोन व्यक्ती आहेत, समजा 1 नंबरचे आणि हे 2 नंबरचे जे काही व्यक्ती आहे, तर आता राग हा दोन्ही यांच्यामध्ये कॉमन पॉइंट आहे. तर पहिला व्यक्ती काय करतो, इतका त्याला व्यवस्थेबद्दल आणि सगळ्याबद्दल राग असतो तर तो काय करतो, गुंडा बनतो, दहशतवादी बनतो, आतंकवादी बनतो. राग आहे, राग ही भावना आहे, सारखीच आहे. आणि दुसरा काय करतो, तेवढ्याच तडमडीने, तेवढ्याच याने काय बनतो, वकील म्हणू शकता किंवा अधिकारी म्हणू शकता किंवा एखादा नेता म्हणू शकता, मंत्री म्हणू शकता. तर तो त्याच्या रागाचा उपयोगही कसा करतो, म्हणजे एनर्जी एकच आहे पण आपण ती कोणत्या प्रवाहात लावतो ती महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की लहान मुलांमध्ये खूप जास्त एनर्जी असते, तर ती एनर्जी कोणत्या मार्गाने बाहेर काढायची तर हे महत्त्वाचं आहे. म्हणजे दिवसभर मोबाईल देऊन किंवा त्याला वाटेल ते करू देणं, की योगा अभ्यास लावणं, जिम लावणं असेल, काहीतरी दुसरा कुठला तरी क्लास लावणे, म्हणजे एनर्जी जे काही आहे तुमच्या अंगातली ती बाहेर कशी पडेल. पण त्याच्यामध्ये राग आहे, क्रोध आहे, तम आहे, तर अशा वेगवेगळ्या ज्या काही पद्धती आहे ते बाहेर पडण्याच्या. आपल्यालाही कधी कधी खूप डाऊन वाटतं, म्हणजे पृथ्वी तलावावरच्या प्रत्येक व्यक्तीला कधीतरी डाऊन वाटतं, नैराश्य येतं, डिप्रेशन येतं. मग आपण त्याला कुरवाडत बसायचे का ते डिप्रेशन एका वेगळ्या मार्गाने बाहेर काढायचे, म्हणजे कोणतरी वॉकला जाऊन आलं, धावून आलंय किंवा लिखाण करून टाकलं, पटपट वाचून टाकलं, म्हणजे त्या एनर्जीला काय करायचं, तुम्ही कसं वापरता ते महत्त्वाचं. राग आला मग नुसतं कोणाकडे जाऊन तरी चुगल्या सांगत बसलाय किंवा मग संताप संताप संताप, आरडाओरड करणं, वस्तू फेकणं, भांडे फेकणं, ते करायचंय का मग ते एनर्जी तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये पुशअप करायला ती एनर्जी वापरायचं आहे. तर ते असं अशा प्रकारे आहे. तर त्याच्यामुळे काय आहे की जरी दोन्ही व्यक्तींमधला राग असेल तर एक व्यक्ती काय होतोय, गुंडे बनणारा, खुनी होतोय,
आतंकवादी होतोय, नक्षलवादी होतोय, आणि दुसरा जो काही व्यक्ती आहे तो काय होतोय, त्या रागाचाच वापर करून तो काय होतोय, अभ्यास करतोय जास्तीत जास्त, आणि किंवा लेखक होतोय जसं बाबूराव बागुल यांनी केलं, की त्यांना राग होता व्यवस्थेचा, जाती व्यवस्थेचा, धर्म व्यवस्थेचा. पण काय केलेलं आहे, गुंडागर्दी केली का नाही, आतंकवादी झाले का नाही, नक्षलवादी झाले का नाही, तर काय लेखक होऊन काय केलेलं आहे, काळाला जी काही आहे ती शिक्षा केलेली आहे. ठीक आहे. तर मूलभूत मानवी प्रवृत्ती जेव्हा धर्माचा, संस्कृतीचा, समाजाचा आणि रूढ असलेल्या रूढीसंकटाचा प्रभाव पाडते, तेव्हा केवळ अस्पृश्याने पायात चढाव घातले आणि बाईने खांद्यावर पडलेला पदर पुन्हा डोक्यावर तात्काळ घेतला नाही म्हणून प्राण घेतले जातात. आज आपण लोकशाहीचा विचार करतो म्हणून आपल्याला धार्मिक कृत्ये, अन्याय, अत्याचार वाटतात, कारण लोकशाही आलेली आहे आता. ठीक आहे. नाहीतर आधी काय वाटायचं की धर्म आहे बाबा, धार्मिक परंपरा आहे, ह्या संस्कृती आपण त्या जपल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे. पण नेमकं संस्कृती कशाला म्हणायचं, आपण धर्म कशासाठी निर्माण केलेला आहे, आपण संस्कृती कशासाठी निर्माण केला आहे, माणसासाठी धर्म आहे की धर्मांसाठी माणसं आहेत, हा जो काही आहे सारासार विचार करण्याचा मुद्दा आहे. जसं की सतीप्रथा होती, तर आधी लोकांची मान्यता काय होती की धर्माने सांगितलेलं आहे, वेदांमध्ये आहे, धर्माने सांगितलेलं, ही आपली संस्कृती आहे, असं केलंच पाहिजे. तर हे म्हणून पण मग अथक परिश्रमाने, त्यागाने, समर्पणाने, बलिदानाने जी काही आहे ती त्या गोष्टी ज्या काही आहे आता मागे पडलेल्या. आता आपल्याला काही कुठे सतीप्रथा पूर्णतः हे झालेली आहे, बंद झालेली आहे. आता बालविवाहाचं जे प्रमाण आहे ते आता खूप कमी झालेलं आहे. आपल्याला काही ठराविक गावामध्येच, तेही गावांमध्येच आपल्याला बालविवाह हा जो काही प्रकार आहे तो दिसतो. एक अशीच घटना झालेली, आमचे एक मित्र आहेत, ते बालविकास अधिकारी आहेत. तर त्यांना असं फोन करून माहीत झालं की इथं सर इथे बालविवाह चालू आहे. तर मग ते तिथे गेले. मग ते म्हटले की आमची मुलगी तर 18, म्हणजे तेव्हा 18 वर्ष वय होतं, आता 21 वर्ष आहे, तर आमची मुलगी तर 18 वर्ष झाली आहे आणि तुम्ही कसं काय आले वगैरे, म्हणजे ते त्यांच्यावर आरेरावीपणा जो काही आहे करत होते. मग असं बराच वेळ गोष्ट चालली आणि ते अधिकारी आहे, हुशार असणारच. तर मग काय केलं की तुमच्या, आणि ते म्हटले तुम्ही कोणता पुरावा घेऊन इथे आलेला आहात, आमची मुलगी 18 वर्षाची झालेली आणि आम्ही तिचं लग्न लावतोय. नंतर मग त्या अधिकाऱ्यांनी काय केलं की त्यांच्या शाळेमध्ये जाऊन, ती मुलगी ज्या शाळेमध्ये शिकली तिचा जो काही जन्माचा दाखला आहे, शाळेचा दाखला जो काही असतो, तो पुराव्याने आणला आणि ते लग्न जे काही आहे ते रोखलं गेलं. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा एखादं कृत्य करता किंवा तुम्हाला एखादी ॲक्शन घ्यावी लागते, एखाद्या जेव्हा तुम्ही पदावर असता, तेव्हा पुरावे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा खूप मायने ठेवतात. ठीक आहे. तर त्यामुळेच जे काही आहे तर आता लोकशाही आलेलं आहे आणि आपल्याला आता लोकशाहीमुळं काय झालेलं आहे की धार्मिक जी काही कृत्य आहे ते अन्याय अत्याचार वाटतात. पेशवाईपासून थेट रामायण असेल, महाभारताचा काळ असेल, अन्याय अत्याचार धार्मिक कृत्यांचा भाग होता. धर्म, दंड, सत्ता एक होऊन शंभुकाचा खून करतो, तो खून जो काही आहे धार्मिक कृत्यच मानलेला असतो. म्हणू आज भयंकर अन्याय अत्याचार वाटणारी कृत्ये धार्मिक कृत्य म्हणून करायला सांगत होता. मनुचा ग्रंथ कोणता आहे? मनुस्मृती. ठीक आहे. तर अतिशय अन्यायकारक असा ग्रंथ आहे, त्याला जाळून काढलं. ठीक आहे. तर ब्रिटिश आले, नवे कायदे, नवे शासन विज्ञान आले आणि नवीन उत्पादनाची जी काही आहे तर ती साधने सुद्धा आली. आता नवे वर्ग जुन्यातून उदयाला आलेला आहे. तेव्हापासून अनेक ज्या काही धार्मिक आहे, पारंपरिक आहे, ही कृत्ये, अन्याय अत्याचार ह्या सदरात सामील होऊ लागली. पण स्वराज्य आले, लोकशाही आली, तरी अन्याय अत्याचार घडत आहेत. म्हणजे काय की गुन्हेगारी घडवणारी जी काही सामाजिक, सांस्कृतिक, मानसिकता जी काही स्थिती आहे ती कायम आहे आणि ह्या गुन्ह्यांना धार्मिक कृत्ये समजणारी धार्मिकता ही कायम आहे. आता ह्या उलट धार्मिक कृत्यांना गुन्हा, अन्याय आणि अत्याचार समजणारी जी काही वैचारिकता आहे आणि मानसिकता आहे, म्हणजे देश असेल, समाज असेल आणि माणूस, असं दोन युगामध्ये, दोन सत्तेंमध्ये आणि ह्या ज्या काही दोन व्यवस्था, म्हणजे जे काही विभागलेल्या आहे, आपण जे म्हणतो लेफ्टिस्ट, राईटिस्ट, डाव्या सरणीचे, उजव्या सरणीचे वगैरे, तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. कोणती बाजू घेणे युक्त ठरणार आहे, कोणते लिहिणे लोकशाही समाजवादाच्या, शासन विज्ञानाच्या बाजूने ठरणार आहे, माणसाच्या मुक्ती लढ्यात मदत पोहोचवणारे काय ठरणार आहे. आता बघा,
आता जो काही लेखकाचा हे आहे, एक लेखक कसा विचार करतो बघा. आता जो लेखक आहे ते बाबूराव बागुल यांच्या म्हणण्यानुसार जे काही आहे, कारण बाबूराव बागुल समीक्षक सुद्धा होते, ते क्रिटिसाइज करायचे, अनेक साहित्यकृती वाचायचे, त्याच्यावर ते टीका टिप्पणी जे काही आहे ते करत होते. तर बाबूराव बागुल काय म्हणतात की लेखकाने बाजू घेऊ नये, त्याने राजकारणाच्या, अर्थकारणाचा व सत्तेचा विचार करू नये, असे साहित्यशास्त्र मांडणाऱ्या अनेक पंडितांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्हाला काही गरज नाही की तुम्ही ह्या एखादं समजा पक्ष सत्तेत आहे तर त्याचा विचार करून तुम्ही काय लिहिलं पाहिजे असं नाही. तुम्हाला जे वाटतं, जे खरं आहे, जे लोकशाही मूल्यांना धरून आहे, जे माणसाला पुढे नेणारं आहे, किंवा मानवी जो काही मुक्ती लढा आहेत आपण इतका दिला आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि इतर ज्या काही परंपरा आहेत त्यांना डावलण्यासाठी केलेला, तर हा जो काही लढा आहे पुढे कसा घेऊन जाता येईल आणि पुढे आपण अजून जास्त चांगल्या पद्धतीने कसं राहू शकू, ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आता बघा, आता दलितांच्या व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे काही आहे बाबूराव बागुल सुद्धा सामील होते. आपण मागे पाहिला की संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्याच्यामध्ये मराठीची मागणी, मुंबईची मागणी, आणि मग आचार्य अत्रेंनी काय काय म्हटलेलं आहे आपण हे सगळं लिहून घेतलेलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. संयुक्त महाराष्ट्रावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर आता राजकारण आणि अर्थकारण ही सामाजिक परिवर्तन करणारी शक्ती असते, हे मला मान्य होतंच, आणि कला साहित्य सत्ताधारी वर्गाची बाजू घेते हेही मला माहीत होतं. म्हणजे आता जर तुम्ही सिनेमे पाहिले बरेच, तर बऱ्याचदा असं होतं की काहीतरी आपल्याला क्रेडिट मिळावं, काहीतरी प्रमोशन्स मिळावे, किंवा काहीतरी आपल्या बाजूने व्हावं म्हणून काय होतं की सत्ताधारी पक्षाकडून त्या गोष्टी आपल्याला केल्या गेलेल्या दिसतात. उदाहरणार्थ सिनेमे आहेत, किंवा काही पुस्तकांचं लिखाण सुद्धा आहे. तर असं आपल्याला दिसून येतं, आणि कला साहित्य नेहमी सत्ताधारी वर्गाची बाजू घेते असं बाबूराव बागुल म्हणतात. आता भारताची आणि अभिजात संस्कृत साहित्य तर पूर्णपणे वर्णाकुल आहे हेही माहीत होतं असं ते म्हणतात. आता बाबूराव बागुल म्हणतात की मी जन्माने दलित होतो, आर्थिकदृष्ट्याही दलितच आहे, पण विचाराने, जीवनाने आणि ध्येयवादाने मी दलित जनतेचा बाजूचा होतो. जर डॉक्टर बाबासाहेबांसारखे, भगवान बुद्धासारखे महापुरुष सर्व मोह धुडकाडून दलित जनतेची बाजू घेतात आणि अनेक क्रांतिकारक दलितांचे जीवन परिवर्तन करण्यासाठी आत्मत्याग करायला निघतात, तर मी तशी बाजू का घेऊ नये, असं बाबूराव बागुल यांचं मत आहे. ज्याने दुःख पाहिले आहे, ज्याने दुःख अनुभवले आहे, त्याने दलितांची बाजू घेऊ नये का, असं ते प्रश्न विचारतात. नक्कीच घ्यावी. तर पण दलित जनतेची बाजू घेणे म्हणजे काय, कसे लिहिणे, कसा विचार करणे, कसा अनुभव मांडणे, असं बाबूराव बागुल आपल्याला प्रश्न विचारतात. एक अनुभव अनेक धाग्यादोऱ्यांनी जो काही आहे तो विणलेला असतो, ह्या पद्धतीने. जेव्हा मी जात चोरली याच्या अनुषंगाने आपल्याशी लेखक बोलत आहेत. बघा, आणि आता त्या अनुभवात येणारा माणूस जर मोठा रहस्यमय असतो तर हा माणूस पूर्णपणे मांडायचा कसा, कारण खूप साऱ्या गोष्टी, घटना जे काही आहे ते घडलेल्या असतात. आता बघा ते काय म्हणतात पुढे जाऊन की बाबूराव बागुल जे होते ते, मी शोध घेत होतो, मी वाचत होतो, जनता, प्रबुद्ध भारत ह्या पार्टी पेपरमध्ये जे काही आहे लेखन करत होतो, तेव्हा मी वाचत होतो. ते लेखन मोठे नव्हते, त्याची सूत्री साधारणपणे अशी होती. म्हणजे बघा, आता प्रबुद्ध भारत तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही वृत्तपत्रांची सुरुवात केली आणि काही वृत्तपत्रांमध्ये ते लिहत होते. त्याच्यामधलं प्रबुद्ध भारत आहे, बहिष्कृत भारत आहे. जसं आपल्याला माहिती आहे की सुरुवातीची जी काही वृत्तपत्र आहे, काय त्यांची नाव, सुरुवातीच्या वृत्तपत्रांची नावं काय आहेत सांगा. केसरी, मराठा, दर्पण,
ठीक आहे, हे आपल्याला नियतकालिके वृत्तपत्रे माहीत पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा जोड्यामध्ये विचारतात. केसरी आहे, मराठा आहे, वृत्त हे त्याच्यानंतर दर्पण आहे. आपल्याला माहिती आहे की बाळशास्त्र जांभेकर यांनी त्याची सुरुवात वगैरे केलेली आहे. कळतंय का तुम्हाला? तर बघा आता तेव्हा मग काही कालांतराने प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत वगैरे, जनता, हे सगळे जे पेपर होते, तर त्या पेपरातले विषय कसे होते बघा. उच्चवर्णीय मुलगी, अस्पृश्य मुलगा, त्यांचे प्रेम म्हणून त्यांचा संघर्ष, त्यावर मात, विवाह, शेवटी सुखांत. उच्चवर्णीय मुलगी, अस्पृश्य मुलगा, त्यांचे प्रेम, संघर्ष, शेवट दुःखात्मक. तर असे जे काही आहे लिखाण त्या सुरुवातीच्या त्या प्रबुद्ध भारत आणि जनता ह्या पत्रामध्ये असायचं. तर बघा असेच रस्ते लेखन, सिनेमा, नाटक, काव्य, कादंबऱ्यापासून पण येत होते. म्हणजे जर तुम्ही एक पिक्चर पाहिला, म्हणजे आताचा जर आपण पिक्चर घेतला, सैराट पिक्चर, धडक आहे, सैराट आहे, त्यासारखी इतर म्हणजे आपल्याला जास्त जर सिनेमांमधले विषय जर कोणते दिसत असतील तर ते आहे लव्ह स्टोरीज, प्रेमकथा. लव्ह स्टोरीज आपल्याला खूप जास्त दिसतात. म्हणजे जवळजवळ आपण नाही म्हटलं तरी 75 ते 80% भाग जो काही आहे 80% लव्ह स्टोरीजनी सुखांतात असू दे, दुःखातल्या असू दे, कशाही असू दे, तर एकेरी प्रेम असेल, कुठलंही प्रेम असेल, तर ते आपल्याला याच्यामध्ये काय जास्त करून असे विषय दिसून येतात. आणि असं आपल्याला कवितेतून प्रेमकथा, प्रेमकविता, कादंबऱ्या वगैरे असं सुद्धा दिसून येतं. उच्चवर्गीय मुलगा, अस्पृश्य मुलगी, त्यांचे प्रेम, संघर्ष, मात आणि विवाह, शेवट सुखांत किंवा शेवट दुःखांत. जसं आता सैराट आहे तर सैराटचा शेवट कसा आहे, दुःखात आहे. दुःखात मध्ये झाला ना, की जशी आर्ची त्याच्यातली उच्चवर्गीय आणि परशा जो काही आहे तो खालच्या जातीचा. मग दोघांचं प्रेम, मग ते प्रेम झाल्यानंतर लग्न करण्याचा जो काही संघर्ष आहे, मग पडून जाणे असेल, जे काही असेल ते झालं. त्याच्यानंतर मग काय की थोडंफार सुखात राहू लागले, तर एक नंतर मग जो शेवट आहे तो दुःखात मध्ये झाला. सैराट म्हणजे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी पाहिलेला असा चित्रपट आहे. तर बघा आता स्पृश्य अस्पृश्य लेखकांनी मांडलेला हा फॉर्म्युला जो काही आहे, काय आंतरजातीय विवाह हा जो काही आहे तो विचार घेऊन मांडलेला होता. आंतरजातीय विवाह अथवा स्त्री पुरुषांचे प्रेम एवढेच प्रश्न होते का? फक्त लग्न हा एवढाच प्रश्न आहे का जातीचा? मी पाहिलेली जीवन केवळ अक्रार विक्रार होते. तिथे दैन्य होते, दुःख होते, दास्य होते, अपमान होते, अधपतन होते, सद्गुण होते, दुर्गुण होते. जसे व्यक्तीच्या स्वभावातून येणारे दुःख होते तसेच एकंदर समाज रचनेतून येणारे सुद्धा दुःख होते. म्हणजे बाबूराव बागुल असा प्रश्न करतात की जात जी काही आहे, जात वास्तव, दलित वास्तव, जात वास्तव, समाज वास्तव हे फक्त काय लग्न करण्यापुरतीच मर्यादित आहे का? म्हणजे न्यूजपेपरमध्ये पण तेच आहे, सिनेमांमध्ये पण तेच आहे, टी व्हीमध्ये तेच आहे, कथा कादंबऱ्यामध्ये तेवढेच प्रश्न आहेत का? किंवा दलितांचे प्रश्न किंवा जाती व्यवस्थेचे प्रश्न फक्त आंतरजातीय लग्नापुरतेच मर्यादित आहे का? नाही. तर त्यापेक्षा वेगळं आहे ना. रोजचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये दैन्य आहे, दुःख आहे, दास्य आहे. दास्य म्हणजे गुलामगिरी आहे, अपमान आहे, अधपतन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे त्या बाबूराव बागुल जे काही आहे मांडतात. तर तिथे अनेक थोर कथा, अनेक महाकीर्द, अनेक महान नाटके जन्म घेणार नाही. त्या कथा, त्या कादंबऱ्या, ती नाटके कुठेच दिसत नाही. म्हणजे वेगळेपणा जो काही आहे, बाबूराव बागुल लेखकाची टीका करताना दिसते की जो हा वेगळेपणा आहे तो पाहिजे, तो काही फारसा दिसून येत नाही. स्पृश्य लेखकांचे कडू शकते, त्यांना जे अनुभव मिळत होते जे प्रश्न त्यांच्या संस्काराला पेलणारे होते ते त्यांनी आपल्या ताकदीने मांडले. पण दलित लेखकांनी आंतरजातीय विवाहाच्या विचारातून बाहेर आलेले प्रतिक्रियात्मक लेखन का करावे? दोन जगातील लेखकांचे हे लेखन काय एकाच मानसिकतेतून, एकाच वैचारिकतेतून येत होते? हे कसे होऊ शकते? म्हणजे ते प्रश्न करतात की उच्चवर्णीय लेखक असे लिहितात आहे की प्रेमाबद्दल सगळ्या गोष्टी, पण हे दलितांमधून येणारे जे काही लेखक आहेत ते सुद्धा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहावर जास्त लिहिताना दिसतात आपल्याला. त्यांचे प्रश्न कसे काय वेगळे नाहीये ना? थोडं वेगळेपणा सुद्धा यायला पाहिजे होतं. वेगळे जे विषय आहे ते सुद्धा लिखाणामध्ये यायला पाहिजे होते. आता बघा, अस्पृश्यतेची नुसती जाणीव झाली तरी हिंदू वर्ण व्यवस्थेचे विश्वदर्शन होते.
अस्पृश्यतेला कारण काय आहे? काय आहे अस्पृश्यतेला कारण? अस्पृश्यतेला कारण आहे धर्म, अस्पृश्यतेला कारण आहे संस्कृती, अस्पृश्यतेला कारण आहे धर्मग्रंथ आणि अस्पृश्यतेला कारण आहे ही समाजरचना आणि धर्मावलंबी अर्थरचना. आता धर्मावलंबी अर्थरचना याचा अर्थ काय? धर्मावलंबी अर्थरचना म्हणजे बघा, जे साधे सोपे सरळ आणि जिथून दर महिन्याला ठराविक असे अर्थ म्हणजेच काय, पैसा तर येईल अशी आपली समाज व्यवस्था आहे. म्हणजे फक्त पंडितांनी काय केलं की पूजापाठ केला, तंत्रमंत्र म्हटले, आशीर्वाद दिले, पूजा केली की झालं. म्हणजे तो ठरलेलाच जो काही आहे एक प्रकारची ती व्यवस्था आहे. म्हणजे काही फारसं दुष्काळ पडला तरी पंडितांचं काय होणार आहे, नुकसान होणार नाही आहे. कारण दरवर्षी सण येणार आहेत, समारंभ येणार आहेत, विवाह होणार आहेत, जन्म होणार आहे, मृत्यू होणार आहे आणि ब्राह्मण हा लागणार आहे. ब्राह्मणाचा आणि दुष्काळाचा तसा पाहिला तर डायरेक्टली असा काहीही संबंध नाही. असा डिरेक्टली आपल्याला कुठलाही संबंध दिसतो. म्हणजे ही जी काही व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेनी ह्या सगळ्या गोष्टी कशा करून ठेवल्या. तर त्या उलट जर आपण शेतकरी किंवा जे ओबीसीचा विचार केला तर सगळं निसर्गावर, पाण्यावर, शेतीवर अवलंबून आहे. आणि मग बाकी जे काही आहे, बाकी इतर गोष्टी तशाच अवलंबून आहे. म्हणजे काय की धर्मानुसार जे काही अर्थरचना केली आहे तर ह्या अर्थरचनेतून येणारे जे काही अर्थ आहे म्हणजेच पैसा आहे तो सुद्धा काय आहे, धर्मावलंबी अर्थरचना आहे असं बाबुराव बागुल आपल्याला म्हणताना दिसतात. आणि आता ह्या सर्व द्वारे घडलेली जी काही आहे एक मनोरचना आपल्याला दिसते. म्हणजेच काय की अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर इतक्या व्यवस्था बदलाव्या लागतात. कळतंय का तुम्हाला? बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं? बघ, थोडंसं सोप्या भाषेत समजून घ्यायचे. ठीक आहे, आपल्याला अस्पृश्यता नष्ट करायची आहे. फक्त आंतरजातीय विवाह करून अस्पृश्यता नष्ट होणार आहे का? नाही. मग आंतरजातीय विवाह करून हे नाही होणार तर मग काय? आता अस्पृश्यतेची कारणं काय आहे? धर्म, ग्रंथ, धर्मावलंबी अर्थव्यवस्था. म्हणजे सगळ्यात मूळ जे काही आहे ते धर्मच आहे. ठीक आहे, धर्म आहे, ग्रंथ आहे, संस्कृती आहे, हे सगळं कुठून निर्माण झालेलं आहे? धर्म. तर मग आता ही अस्पृश्य ही काय झाली? कारणे, अस्पृश्यतेची कारणे आहेत. ही काय आहे? अस्पृश्यतेची कारणे. आता आपल्याला अस्पृश्यता नष्ट करायची आहे तर आपण आता धर्माचा सध्या विचार करूया. कारण धर्मामुळे काय झालं? ग्रंथ आले, मग संस्कृती आहे, मग धर्मावलंबी अर्थव्यवस्था आहे. बरोबर, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी मी तुम्हाला चांडाळ लोकांचं उदाहरण दिलं. चांडाळ लोक, तर चांडाळ लोकांसमोर पर्याय नाही ना. कोण घेणार त्या? तुम्ही म्हणणार की ठीक आहे आता त्यांनी जॉब म्हणजे ते त्यांचं काम सोडावं पारंपरिक आणि दुसरं करावं, पण त्यांना घेणार तर पाहिजे. तशी पर्यायी व्यवस्था आपल्याकडे पाहिजे ना. जर चांडाळ लोक आले हे करायला, जसं आता LGBTQ प्रश्न आहे. LGBTQ आपल्याकडे जे आपण त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतो, हिजडे म्हणतो किंवा जे काही आहे, तर तुम्ही म्हणता की ठीक आहे त्यांनी ते त्यांचं काम सोडलं पाहिजे, पण तशी पर्यायी व्यवस्था काय आहे? जर एखाद्या ट्रान्सजेंडरने म्हटलं की ठीक आहे मी काम सोडणार, मी दुकानाच्या ठिकाणी काम करेल, मी पार्लरमध्ये काम करेल, मी भाज्या विकणार, मी मंडई चालवणार, तर तशी पर्यायी व्यवस्था आहे का आपल्याकडे त्यांना आत्मविश्वास देऊ शकेल? किंवा आपण जाऊन म्हणजे किती लोक त्यांच्याकडून जाऊन भाजीपाला घेणार, किती लोक पार्लरमध्ये जाऊन त्यांच्याकडून सर्व्हिस घेणार, हेअर कट असेल किंवा काय असेल, किती लोक? म्हणजे आपल्याकडे तशी पर्यायी व्यवस्था आहे का? हा खरं तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर मग जे परंपरागत आहे म्हणजे त्यांना माहित आहे की ठीक आहे आम्हाला इथून पैसा येणेच आहे, पण हे सोडून आम्ही दुसरं जर धरलं
तर तिथून पैसा येणार की नाही, आम्ही जगावं कसं, आमच्या खाण्यापिण्याचे पोटाचे भाकरीचे प्रश्न आहेत. एवढा मोठा आत्मविश्वास घेऊन किंवा एवढी मोठी हिंमत धाडस करून जर आम्ही गेलो आणि तिथं हाती काही नाही लागलं तर मग हेही गेलं आणि तेही गेलं, असे लोकांच्या मनामध्ये काय आहे, खूप भीतीसुद्धा आहे. ठीक आहे. तर बघा आता याच्यावर जे काही आहे, याच्यावर एक असाही पर्याय आहे की जे गव्हर्नमेंटने आरक्षण दिलं तिथे माहिती आहे की तुम्हाला जातीच्या आणि इतर गोष्टीच्या याच्यावर काही हे नाही केलं आहे, तर मग ते आरक्षणाच्या माध्यमातून जे काही आहे, आता सरकारी नोकरी बघा, सरकारी नोकरी ह्याला खूप मोठे एक सामाजिक स्थान आहे, म्हणून लोक सरकारी नोकरी च्या ह्या गोष्टींचा जो काही आहे आपल्याला विचार करताना दिसतात, जे की आपल्याला इतर कुठेही दिसता येत नाही, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही गेला किंवा इतर कुठेही. तर त्या प्रकारच्या पर्यायी व्यवस्था आहे का, आता हे अर्थव्यवस्थेला जोडून मी तुम्हाला सांगतेय की हे काय धर्मावलंबी, म्हणजे धर्म तुमच्या जात त्याच्यावर अवलंबलेली अर्थव्यवस्था आहे. जर ती सोडतो म्हटलं तर काय आहे, त्याला पर्यायी अर्थव्यवस्था किंवा त्याला पर्यायी व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा खालच्या जातींचा विचार करतो, जेव्हा आपण ट्रान्स लोकांचा विचार करतो, जेव्हा आपण जेंडरचा विचार करतो, तेव्हा म्हणजे बऱ्याचदा असं होतं की स्त्रियांना सुद्धा काय आहे तशी व्यवस्था उपलब्ध नाही. म्हणजे आता समजा नाईट ड्युटी असेल तर पुरुष जाऊ शकतात सर्रास, पण स्त्रियांना जायचं असेल तर तशी व्यवस्था आपल्याकडे नाही आहे पर्यायी. म्हणजे आजही, म्हणजे काही ठिकाणी आहे पण आजही काही ठिकाणी आपल्याला तशी व्यवस्था नाही आहे. किंवा आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की पुरुषांपेक्षा स्त्रियांना जे काही आहे वेतन कमी आहे, त्याची कारणं वेगवेगळी विचित्र कारणं सांगितलेली आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. ठीक आहे, मग ते अजून वेगवेगळे तर्क सांगतात वगैरे. तर ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात आपण नको जायला. म्हणजे आज आपण मराठीतून अर्थव्यवस्थेकडे जे काही इकॉनॉमिक्सकडे ह्या विषयाकडे वळलेला आहोत. म्हणजे हे असे आपल्या ह्या लिंक्स असतात याच्या. ठीक आहे. तर बघा आता आपण धर्मच घेऊयात, कारण हे धर्मामुळे आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. आता बघा अस्पृश्याची ती कारणे ही आहे, आणि हे का करतात वगैरे, याच्यामध्ये काय सत्ता आहे, ब्राह्मणांची जी काही असणारी सत्ता, का कोणालाच, म्हणजे प्रत्येकाला सत्ता पाहिजे ना. सत्तेमुळे तुम्ही तुमच्या मनासारखं कारभार करू शकता, तुम्हाला हवं ते करून घेऊ शकता. ठीक आहे. आपलं समजा ते रोज सफाई कामगार येत नसेल घरात, उदाहरणार्थ घरातली मेड येत नसेल, उदाहरण सांगते, कामगार येत नसेल किंवा बाकीचे कोण आहे, गटारातली उतरणारी लोक येत नसतील किंवा इतर गोष्टी नसेल, तर बघा ना, मग ते काम कोणाला करावं लागेल, ते काम कोणाला. तर हे काय आहे, सगळे धागेदोरे जे काही आहे सत्ता. मग सत्ता मिळवण्यासाठी खोट्याचं खरं आणि खोट्याचं खरं करून जे काही आहे सत्तेत कसं राहायचं, तर हे प्रकारचं जे षडयंत्र आहे हे रचलेलं आपण याच्यामध्ये पाहतोय. तर बघा ही कारणे झाली. आता समजा अस्पृश्यता नष्ट करायची आहे समजा, तर मग काय करावं लागेल सांगा बरं. अस्पृश्यता जर नष्ट करायची असेल तर काय करावं लागेल. बघा, अस्पृश्यता नष्ट करायची असेल ना, तर हे सगळं नष्ट करावं लागणार आहे. म्हणजे काय, धर्मालाच प्रश्नचिन्ह करावे लागणार आहे, धर्मच नष्ट करावं लागणार आहे, सगळं बदलवून टाकणार आहे. आणि काय, नव्याने सगळ्या गोष्टी निर्माण करावं लागतील. कारण तुम्ही त्याच्यातच किती खेळत बसणार आहे ना, एका गोष्टीतच तुम्ही किती संघर्ष करा, तुमच्या पिढ्यानपिढ्या त्याच्यातच बर्बाद झालेल्या आहे. त्याच्यामुळे काय की धर्मच नष्ट करावे लागणार आहे. म्हणूनच हा सगळा सारासार विचार करून काय आहे, बाबासाहेबांनी हा धर्मच नकोय, हा धर्म नकोय, हिंदू धर्म नकोय, म्हणून काय केलं, धर्माला चॅलेंज केलं. आणि त्यांनी चॅलेंज करून काय केलेलं आहे, कोणता धर्म आम्हाला हे देतो, समानता देतो, माणुसकी दाखवतो, माणसासारखं वागवतो, स्त्रियांना स्त्रियांसारखं वागवतो, बौद्ध धर्म. त्याच्यामुळे आम्ही तुमचं सगळं नाकारतोय, तुमचे ग्रंथ नाकारतोय, तुमचा धर्म नाकारतोय, तुम्ही दिलेली अर्थव्यवस्था नाकारतोय, तुम्ही दिलेली संस्कृती नाकारतोय, तुम्ही दिलेले सण नाकारतोय. कळतंय. तर हे सगळं आम्ही नाकारतोय आणि आम्ही आमचा नवीन धर्म आहे. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर ला धर्मांतर जे काही आहे नागपूर येथील दीक्षाभूमीवर, तारीख मला कन्फर्म नाही पण त्याच्या आसपासच 14 ऑक्टोबरला ते केलेलं आहे की काही नको, आता आमचा हा धर्म आहे आणि आम्ही त्या पद्धतीने राहणार आणि त्यानुसार जे काही आहे त्यांच्या प्रतिज्ञा.
म्हणून काय बघा, आता बौद्ध धर्मामध्ये 2 यान होते ऑलरेडी. म्हणजे आपलं जसं की हिंदू धर्मामध्ये कसं आहे, वैष्णव पंथ आणि शैव पंथ ना. हिंदूमध्ये 2 पंथ आहे. मुस्लिमांमध्ये शिया मुस्लिम आणि सुन्नी मुस्लिम असे 2 प्रकार आहे. ख्रिश्चनामध्ये कॅथलिस्ट आणि अजून एक आहे, कॅथलिस्ट आणि अजून एक आहे. ठीक आहे. तर मग त्या पद्धतीने काय आहे की बौद्ध धर्मामध्ये महायान होतं आणि हिनयान आहे. म्हणजे 2 प्रकार. म्हणजे याच्यामध्ये जसं त्याच्यामध्ये काही हे फार वेगळं नाही, पण जसं शैववाले शिवाला मानतात, वैष्णव पंथवाले विष्णूला मानतात. तर मग याच्यामध्ये सुद्धा आहे की मूर्तीचं रूप घेऊन एक मानणे आणि एक मूर्ती नको बाबा अशा प्रकारे जे काही. तर मग बाबासाहेबांनी याच्यामध्ये अजून एक यान आणला. कोणता? नवयान. कोणता यान आणला? नवयान. म्हणजे जे काही नव्याने धर्मांतरित झालेले बुद्धिस्ट आहे, तर त्यांच्यासाठी जे काही आहे नवयान आलेलं आहे. धर्मांतरित म्हणजे बरेच जण तुम्हाला सांगते आम्ही धर्मांतरित बुद्धिस्ट आहोत. काही जण म्हणते की आम्ही आधीपासूनच बुद्धिस्ट आहोत. तर मग आधी महार होतो किंवा आधी मातंग होतो किंवा आधी ब्राह्मण होतो, आधी कुणबी होतो. मग नंतर काय झालं, धर्मांतर केलं. आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांवर विश्वास ठेवतो आणि त्यानुसार आम्ही हे करतो. तर बघा, महायान, हीनयान, नवयान. ठीक आहे. ह्या प्रकारचे आहेत आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथे पाहतोय. ठीक आहे, क्लिअर. तर आता मग त्याच्यामुळं काय की हे सगळं हे कारणे आहे आणि हे सगळं चेंज करायचं असेल तर आपल्याला हे सगळं नाकारावं लागणार आहे. ठीक आहे. आता पुढचं बघूया. ठीक आहे. तर बघा, आता ह्या सर्वांद्वारे जी काही घडलेली मनोरचना आहे, म्हणजे ह्या सगळ्यातूनच एक प्रकारचे संस्कार, संस्कृती, तशीच मानसिकता, तसेच विचार हे आपल्याला म्हणजे तयार झालेले आहे. आणि हे सगळंच आता धिक्कारायचं म्हणजे नवीनच एक सुरुवात. सगळं नवीन असणार आहे आमचं. आम्ही नवीन आमचं कल्चर जे काही आहे ते उभं करणार आहे. आता बघा, ह्या जाणीवेतून येणारे दलित लेखन केवळ विदारक सत्य सांगून जाणारे होते किंवा दुसरी एक जाणीव आहे. आता राज्य ब्रिटिशांचे आहे, ब्रिटिश साम्राज्याचे आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी आणि इंग्रजांनी जे काही आहे आपल्याला ब्रिटिशांनी आणि एकंदरीत इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिश सो कॉल्ड इंग्रज, तर यांनी आपलं राज्य केलं होतं आणि ब्रिटिश साम्राज्याचे ब्रिटिश आपले साम्राज्य टिकवायचे आणि भारताचे शोषण करायचे. म्हणजे साधारण 1857चं जे काही बंड आहे तर ते पुन्हा होऊ द्यायचं नाही. बंडाचे नेतृत्व करणारे कोण? उच्चवर्णीय लोक आहे. ते शुद्ध होतील आणि राजकारण धोरण ठरवायचं नाही. म्हणून 1857च्या बंडानंतर उतारा म्हणून राणीने जाहीर केलेले राजीनाम्याच्या चौकटीत राज्य करायचे आणि त्या धोरणाची अंमलबजावणी होती. म्हणून वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली वैचारिकता, मानसिकता, समाजरचना
अर्थरचना बदलण्याचा म्हणजे अस्पृश्यतेच्या उच्चाटनाचा जो काही प्रश्न आहे तो सरकारकडे नव्हताच. त्याचं कारण असं झालेलं की जेव्हा हा काही स्वातंत्र्य लढा होता, हे जे काही स्वातंत्र्य मिळवण्याची जी काही प्रक्रिया होती हे सगळे उच्चवर्णीयांच्या हातात होती आणि त्यांच्या थ्रू जी काही आहे चालली होती. त्याच्यामुळे जेव्हा नवीन कायदे म्हणा किंवा जे नवीन ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये बाकीच्यांचा विचार झालेला नाही. पण नंतर नंतर बाकीच्या गोष्टी ज्या काही आहे बदलत गेला. म्हणजे काय की अस्पृश्यतेच्या उच्चाटनाचा प्रश्न सरकारकडे नव्हता. पण चळवळ झाली तरी थोडी सुधारणा करायला किंवा तसा कायदा करायला ब्रिटिश सरकार तयार नव्हते. आता ब्रिटिशांचे 2 नंबरचे राज्यकर्ते जे काही आहे ह्याच धोरणाचे पुरस्कर्ते होते. आता काँग्रेसचे पुढारी आणि हे 2 नंबरचे राज्यकर्ते जे काही आहे ते एकाच वर्गाचे असल्यामुळे देखील वेगळे मूलभूत धोरण जे काही आहे घेऊ शकत नव्हते. ठीक आहे. आता उदाहरण आता सांगायचं झालं सॉरी इम्पॉर्टंट कॉल होता. आता बघा आता तुम्ही ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी शिकताय, ठीक आहे, तुम्ही उद्या प्रोफेसर होणार आहे, वेगवेगळ्या मोठ्या पदांवर काम करणार आहे, ठीक आहे, काही जण करतही आहेत. तर बघा आता एक कुठलीही गोष्ट आहे, समजा